येवला तालुक्यातील पाटोदा येथील श्री सिद्धेश्वर यात्रा कंपनी प्रोप्रायटर श्री नंदुशेठ भांडे यांच्या सहकार्याने व कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील व सध्या शहाजापूर समर्थनगर येथील रहिवासी असलेले समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली व रमेश बावके मामा यांच्या सहकार्याने आणि आचारी राजू भाऊ यांच्या सर्व टीम वर्क सहकार्याने आजच्या 9व्या दिवसाची सेवा अयोध्या येथे सकाळी 6 वाजता पोहोचून शरयू मातेच्या पवित्र असा तीर्थ स्वरूप पाण्यात सर्व यात्रेकरूंनी स्नान करून भगवान श्रीराम प्रभूंचे दर्शन व हनुमान गटी येथील हनुमान महाराज यांचे दर्शन व नवीन श्रीराम मंदिर बांधकामासाठी राजस्थान व नेपाळ येथील पोखरा येथून श्रीराम प्रभू सीता माता लक्ष्मण बंधू भरत शत्रुघ्न रामभक्त हनुमान महाराज यांच्या मूर्ती तयार करण्यासाठी आणलेल्या महाकाय अशा शालिग्राम दगड यांच्यापासून सर्व मूर्त्या बनवायच्या महाकाय दगडाचे दर्शन व पूजा करून संध्याकाळी आचारी मामा यांचा सर्व यात्रेकरूंना स्वयंपाक तयार करण्यासाठी वेळ असल्यामुळे काही हौसी प्रवाशांनी विविध गाण्यांवर डान्स करून आनंद व्यक्त केला आहे। तरी सर्व यात्रेकरूंच्या सहकार्याने आज 9व्या दिवशी स्वामी समर्थ व रामचंद्र प्रभूंच्या आशीर्वादाने अयोध्या येथून रात्री गोरखपूर येथे मुक्कामी जाण्यासाठी रात्री प्रवास करून शुक्रवारी संध्याकाळी नेपाळ येथे पोहोचणार आहे व येथून पुढचा प्रवास करून सीता मातेचे जन्मस्थान असलेले जनकपूर, कलकत्ता, गंगासागर, जगन्नाथपुरी, साक्षी गोपाल, कोणार्क करून महाराष्ट्रात परतीचा प्रवास करून 4 ते 5 जानेवारी 2025 ला घरी पोहोचणार आहेत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा रवंदेकर, अहिल्यानगर।